दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 4 स्मृती पाहणार आहोत. 4ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत. ज्यामध्ये पहिली स्मृती आहे नरेंद्र बासा भेटी अनुसरण. रुक्मिणी स्वयंवर हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचे कर्ते नरेंद्र बास हे आचार्यांच्या भेटीला कसे आले, रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ महानुभाव पंथामध्ये कसा आला, हे आपल्याला पहिल्या स्मृतीमध्ये समजणार आहे. हे जे नरेंद्र बासांचं रुक्मिणी स्वयंवर आहे, हे रुक्मिणी स्वयंवर म्हणजे महानुभाव पंथातील जे प्रमाणभूत सप्तग्रंथ आहेत, त्या सप्तग्रंथांपैकी हा एक ग्रंथ आहे. जे आताच्या काळामध्ये जे काही प्रसिद्ध रुक्मिणी स्वयंवर आहे, लोक पारायण करतात. लग्न जमू दे देवा, माझ्या मुलीचं लग्न जमू दे, मुलाचं जमू दे, काय काय नाही, लोक नवस करतात आणि ते रुक्मिणी स्वयंवराचं पारायण करतात. ते रुक्मिणी स्वयंवर वेगळं आहे. आणि हे जे नरेंद्र बासांचं रुक्मिणी स्वयंवर आहे, हे सप्तग्रंथापैकी एक असणारं रुक्मिणी स्वयंवर आहे. आणि हे महत्वपूर्ण आहे, कारण सप्तग्रंथांपैकी हा एक ग्रंथ आहे, प्रमाणभूत ग्रंथ आहे आपल्यासाठी. आणि संतोष मुनीचं जे रुक्मिणी स्वयंवर आहे, जे लोक सर्रास पारायण करतात, वेगळे वेगळे अध्याय आहेत, तर ते रुक्मिणी स्वयंवर नंतर तयार करण्यात आलं. जे महत्वाचं आणि जुनं रुक्मिणी स्वयंवर आहे ते म्हणजे नरेंद्र बासांचं रुक्मिणी स्वयंवर, जे कोणाला सध्याला वाचायला मिळत नाही, कारण त्याचं प्रकाशन होऊन बरेच वर्ष झाले. त्याच्या प्रती सध्या उपलब्ध नाहीत बाजारामध्ये विकत घेण्यासाठी. तर ते रुक्मिणी स्वयंवर कसं रचलं नरेंद्र बासांनी, काय प्रसंग घडला, कशामुळे त्यांना रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ रचावासा वाटला, हे आपण पाहणार आहोत पहिल्या स्मृतीमध्ये. दुसरी स्मृती आहे काळे कृष्ण भट्ट गीत गायनी प्रशंसा. काळे कृष्ण भट्ट गीत गात होते आणि त्या गीताची प्रशंसा आचार्य करतात. असं काय होतं बरं त्या गीतामध्ये, की आचार्य त्या गीताची प्रशंसा करतात आणि प्रशंसेमध्ये काय शब्द वापरतात आचार्य म्हणतात, कृष्णा तू काय त्यावेळेस तिथेच होता का? एवढं सुंदर तू काव्य तयार केलं श्रीकृष्ण महाराजांवर. तर आचार्य त्या कवीला म्हणतात, जे काळे कृष्ण भट्ट आहेत त्या कृष्ण भट्टांना म्हणतात की तुम्ही काय तेव्हा तिथेच होतात का? असं वाटत आहे जणू काय तुम्ही प्रत्यक्ष ते प्रसंग पाहिलेले आहेत आणि नंतर तुम्ही हे काव्य तयार केलेलं आहे. एवढं सुंदर काव्य त्यांनी तयार केलं. तर ते काव्यही आपण आज पाहणार आहोत आणि त्या काव्याचा तुम्हाला अर्थही मी व्यवस्थित समजून सांगणार आहे. तिसरी स्मृती आहे स्थान निर्देशे भाईदेव बासा आठण सांगणे. मार्गमंडळी सर्व जे आहे आटणाला निघाली. आचार्यांजवळ जे काही मार्गमंडळी होती, जे काही गुरुकुळ होतं, त्यामधले जे काही 4-5 किंवा 1-2 आटणाला निघायचे, तर गावनी गावा जावे याप्रमाणे आठण करायची. पण भाईदेव बास ज्यावेळेस आटणाला निघतात त्यावेळेस आचार्य त्यांना म्हणतात स्थान निर्देश अटन करा. तर नेमकं हे स्थान निर्देश अटन कशामुळे करायला लावलं ते आपण पाहणार आहोत तिसऱ्या स्मृतीमध्ये. चौथी स्मृती आहे केशवाचार्य उद्ग्रहिणिके कवीश्वरी पराजयो करणे. केशवाचार्य हे कवीश्वर बासांचे गुरु. दोघांची पण चर्चा झाली. उद्ग्रहिणिके म्हणजे काय, तर चर्चा झाली, शास्त्रार्थ चर्चा झाली आणि मग कवीश्वरांनी केशवाचार्यांचा पराजय केला. शिष्याने स्वतःच्याच गुरुचा पराजय केला. तर आजच्या ज्ञानसत्रातील 4ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आचार्यांनी मार्गमंडळीला साष्टांग दंडवत का घातले आणि काय प्रार्थना केली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 113. नरेंद्र बासा भेटी अनुसरण. नरेंद्र बास आणि आचार्य यांची भेट होते आणि नरेंद्र बास लगेच अनुसरण घेतात. नरेंद्र कवी, साल कवी, नृसिंह कवी हे तिघे भाऊ. नरेंद्र कवी, साल कवी आणि नृसिंह कवी, तर हे तिघ जण भाऊ होते. नृसिंह कवी नलोपाख्यान केले. नृसिंह कवीने नलोपाख्यान नावाचा ग्रंथ तयार केला. नल दमयंतीच्या संदर्भातील तो ग्रंथ आहे, म्हणून त्याला नलोपाख्यान असं नाव ठेवलं. साल कवीन रामायण केले. साल कवी हे जे नरेंद्र बासाचे भाऊ होते, यांनी रामायण रचलं, काव्यबद्ध रामायण केलं. ते आपुलाले रामदेव राया पुढा म्हणितले. रामदेव राजा पुढे जाऊन यांनी ते काव्य म्हणून दाखवलं. तेथ नरेंद्र कवी बैसले होते. तिथेच नरेंद्र कवी पण बसलेले होते. तयासी भटोबासा पासोनी श्रवण होते. नरेंद्र बासांना भटोबासांपासून काही श्रवण झालेलं होतं ब्रह्मविद्येचं
अवघे ऐकोनी म्हणितले ऐसा द्वारकेचा राम हाटू वर्णिते ती तरी तुमची या पापा पुरश्चरण होते. नृसिंह कवीचं नलोपाख्यान ऐकलं आणि साल कवीचं रामायण पण ऐकलं नरेंद्रबासांनी. आणि हे सर्व ऐकल्यानंतर नरेंद्रबास म्हणतात, जर तुम्ही या रामायणाची कथा तयार करण्यापेक्षा, रामायणावर काव्य तयार करण्यापेक्षा, नलोपाख्यान तयार करण्यापेक्षा द्वारकेतील जर बाजार हाटाचं वर्णन केलं असतं तर तुमच्या पापाचं पुरश्चरण झालं असतं, कितीतरी पाप धुवून गेले असते तुमचे, असं भर सभेमध्ये नरेंद्रबास या दोघांना म्हणतात. कोणाला? साल कवीला आणि नृसिंह कवीला, म्हणजे स्वतःच्या भावांना असं ते म्हणतात. ऐसे राया देखता निर्भशिले, अशी निर्भत्सना केली त्यांची राजाच्या समोरच. तर तेही म्हणते तुम्ही एक कवित्व करा मा तुमची युक्ती पाहो. मग ते म्हणतात की असं आहे तर मग तुम्ही एखादं काव्य तयार करा, तुम्ही किती हुशार आहात, तुमची किती युक्ती कामाला येते, तुम्ही कसे काव्य तयार करू शकता, आम्हीही पाहू, बघूया कसे काव्य तयार करता तुम्ही तयार करा एखादं काव्य. मग नरेंद्र बासी ते नेसळे 18 सते रुक्मिणी सैवर ग्रंथू केला. मग हे असं ऐकल्यानंतर नरेंद्रबास म्हणतात काय हरकत नाही, आम्ही पण ग्रंथ तयार करू. मग 1800 ओव्यांचा रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ तयार केला नरेंद्रबासांनी. करुणी त्या देखता रायापुढा म्हणितला, ते ग्रंथ तयार केला आणि रायापुढं म्हणून दाखवला. वाचिता ते ओवी पासी आले, वाचत असताना या ओवीपाशी नरेंद्रबास पोहोचले. कोणती ओवी होती समोर पाहूया. नरेंद्रबास या ओवीपर्यंत पोहोचले. देवाच्या दादुलेपणाचा उबारा न सहावेची साताही सागरा, भेन ओसरोणी राजभरा दिधली द्वारावती. या ओवीपर्यंत नरेंद्रबास पोहोचले. या ओवीमध्ये काय म्हणतात नरेंद्रबास की देवाच्या दादुलेपणाचा उबारा. श्रीकृष्ण महाराज म्हणजे कसे आहेत? दादा आहेत सर्वांचे, बरोबर की नाही? दादा म्हणजे कोण? मोठा माणूस. तर असा त्या दादुलेपणाचा, मोठा माणूस कधी असतो? सामर्थ्यवान असेल तर मोठा, बरोबर की नाही? दादा आपण कोणाला म्हणतो? जो मोठा आहे, शक्तिशाली आहे, त्याला आपण दादा म्हणतो. तर नरेंद्रबासांना हेच म्हणायचं की देवाचा जो दादुलेपणा होता, म्हणजे जो समर्थपणा होता, त्या समर्थपणाचा उबारा, त्याची उब न सहावेची साताही सागरा, जे 7 सागर आहेत त्यांना त्या दादुलेपणाचा उबारा, त्या दादुलेपणाची उब सहन झाली नाही. आणि म्हणून भेन ओसनी राजभरा दिदली द्वारावती, आणि म्हणून घाबरून त्या 7ही सागराने जागा रिकामी करून दिली द्वारका वसवण्यासाठी. कारण श्रीकृष्ण महाराजांना द्वारका वसवायची होती, ते पण समुद्रामध्ये. कारण जरासंधाचा फार उपद्रव झालेला होता, म्हणून मथुरा सोडून श्रीकृष्ण महाराजांना द्वारका वसवायची होती, ते पण समुद्रामध्ये. आणि म्हणून त्या सागराने ही जमीन दिली, घाबरून जमीन दिली. आणि मग श्रीकृष्ण महाराजांनी जे समुद्रामध्ये जागा मिळाली, जे बेट मिळालं, त्यावर द्वारका वसवली. तर या ओवीपर्यंत त्या ग्रंथाचं वाचन करत नरेंद्रबास आले होते. यावरी राये म्हणितले या ग्रंथाचा भंगो मज द्यावा. यावर राजा म्हणतो या ग्रंथाचा अभंग मला देऊन टाका, म्हणजे हे सर्व ओव्या मला देऊन टाका, म्हणजेच मला हा सर्व ग्रंथ देऊन टाका. मी जे तुकिया ओविया ते तुके सोनटके आणि चौथरिया आसू ओवाळणी घालीन. जेवढ्या ओव्या आहेत या ग्रंथाच्या तेवढ्या मी तुम्हाला सोन्याच्या आसू देईल. चौथरिया म्हणजे चौकणी आसू, आणि तेतुके सोनटके म्हणजे तेवढेच सोन्याचे नाणे पण देईल. नरेंद्रबासी म्हणितले ना राजे हो आमच्या कविकुळा बोलू लागेल. नरेंद्रबास म्हणतात, राजे हो, माझा ग्रंथ, माझं काव्य विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. मी जर असं तुमच्याकडून सोनं नाणं घेऊन जर काव्य देऊन टाकलं तर मी माझं जे कवित्व आहे हे विकल्यासारखं होईल, आणि राजे हो, आमच्या कविकुळाला बोल लागेल, आणि म्हणून मी हा गुन्हा करणार नाही. आम्ही आमच्या कविकुळाला गालबोट लागेल असं कोणतंही काम करणार नाही, आणि माझा ग्रंथ मी तुम्हाला विकणार नाही. तुम्ही मला सोन्याच्या मोहरा द्या किंवा प्रत्येक ओवीला एखादं रत्न द्या, परंतु मी माझं काव्य तुम्हाला विकणार नाही. असा पैसा घ्यायचा आणि काव्य द्यायचं हे धंदे आम्हाला जमत नाहीत. आमच्या कविकुळाला बोल लागेल की कवी लोक असे असतात, काव्य तयार करतात आणि विकून टाकतात, आणि म्हणून मला हे असं करता येणार नाही, असं स्पष्ट नरेंद्रबास त्या राजाला म्हणतात. मग तयाचे गर्व हरले. त्याच्या मनामध्ये जे गर्व होता, राजाच्या मनामध्ये गर्व होता की मी पैशाच्या जोरावर काहीही विकत घेऊ शकतो, हा गर्व हरल्या गेला. रायासी थोर चमत्कारू झाला. राजाला आश्चर्य वाटलं की अहो, लोक पैशासाठी काय एक करत नाहीत, याला मी सोन्याचे नाणे द्यायला तयार आहे तरी द्यायला तयार नाही हा व्यक्ती.
मग ते रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र कवी भटोबासापासी घेऊन आले. पाठभेदानुसार असाही एक प्रसंग आलेला आहे की नरेंद्रबास म्हणतात, पैशाच्या मोबदल्यात तर मी तुम्हाला देणार नाही, पण तुम्हाला जर हा ग्रंथ आवडला असेल, श्रीकृष्ण महाराजांची लीळा ज्यामध्ये आहे, श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र ज्या ग्रंथामध्ये आहेत, हा जर ग्रंथ तुम्हाला आवडला असेल तर हा ग्रंथ मी तुम्हाला नक्कीच देईल, पण यामध्ये काही त्रुटी आहेत, तेवढ्या त्रुटी दूर करतो आणि मग तुम्हाला मी हा ग्रंथ देतो. असं म्हणून नरेंद्रबास तो ग्रंथ घरी घेऊन आले. तिघा भावंडांनी मग 300 ओव्या रात्रभरातून लिहून काढल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सैनिक आला की द्या ग्रंथ. राजेसाहेबांनी बोलवला तो ग्रंथ म्हणून मागायला आला सैनिक, आणि नरेंद्रबासांनी ते काव्य देऊन टाकलं 1800 ओव्यांचं, आणि फक्त जवळ राहिल्या ते 900 ओव्या राहिल्या. आणि आताही महानुभाव पंथामध्ये जे नरेंद्रबासांचं रुक्मिणी स्वयंवर आहे ते 900 ओव्यांचंच आहे, अर्धवट आहे. तर नरेंद्रबासांनी पैसा आदला न घेता, स्वतःचा स्वाभिमान गहाण न ठेवता तो ग्रंथ दिला. पैसे घेतले नाही. तुम्हाला आवडी आहे ग्रंथाची तर तुम्ही एक आर्तवंत आहात म्हणून मी तुम्हाला देतोय, परंतु पैशासाठी म्हणून मी देणार नाही. तर असे नरेंद्रबास होते. आणि मग जो अर्धा ग्रंथ होता, जे काही 900 ओव्या त्यांनी लिहून घेतल्या, तेवढा ग्रंथ घेऊन नरेंद्रबास भटोबासांच्या भेटीला आले. भटोबासासी भेटी झाली. नरेंद्रबास भटोबासांकडे आले तो ग्रंथ घेऊन. भटोबासांची त्यांची भेट झाली. तैसेची तेही भिक्षा केली. लगेच अनुसरण घेतलं नरेंद्रबासांनी. मग तैहुनी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ मार्गासी आला. तेव्हापासून मार्गामध्ये रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ आला. भटोबासा मागा केतुल्या एका काळा अणोबासाचा हरगरवी भिक्षा केली. हे योगे कोणी म्हणते सकळा कवी परिसहा कवी चतुर. मग काळांतराने भटोबासांच्या मागे, भटोबास वारल्यानंतर काही काळाने अणोबासांजवळ हरगर्वी नावाचे जे एक व्यक्ती होते त्यांनी दीक्षा घेतली. या हरगर्वींना हैग्रीवाचार्य असं पण म्हणायचे. तर यांनी दीक्षा घेतली आणि मग त्यांनी नरेंद्रबासांचा ग्रंथ वाचला. तर ते म्हणतात की सर्व कवींपेक्षा हा कवी म्हणजे नरेंद्रबास हा कवी फार चतुर आहे असं हैग्रीवाचार्य म्हणतात. आणि मग आपण ही श्लोकबंध गद्य केले आणि मग स्वतः एक गद्य ग्रंथ तयार केला हैग्रीवाचार्याने, आणि त्या ग्रंथाचं नाव गद्यराज असं होतं. गद्यराज आताही आपल्या पंथामध्ये आहे, परंतु त्याचं प्रकाशन होऊन फार वर्ष झाले. ते पुस्तक आता तुम्हाला कोण्याही दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी मिळणार नाही, आणि म्हणून तो ग्रंथ थोडा प्रकाश झोतामध्ये आलेला नाही. गद्यराज पण खूप छान आहे. स्मृती क्रमांक 114. काळे कृष्ण भट्ट गीत गायनी प्रशंसने. काळे कृष्ण भटांनी गीत गायन केलं आणि आचार्यांनी त्यांची प्रशंसा केली. एक वेळ काळे कृष्ण भटी दसा के उद्धव देवा गोकुळ पडिताळण्याचे पदे केली. ते भटोबासा पासी म्हणितली ते पदे ऐसी. एके दिवशी काळे कृष्ण भटांनी काही पद तयार केले. दसांके म्हणजे 10 पद तयार केले. ज्यावेळेस उद्धवदेव गोकुळामध्ये गोपींना पडताळण्यासाठी गेले होते त्या प्रसंगावर हे पदे तयार केलेले होते. आणि ते पद तयार केल्यानंतर भटोबासांपाशी ते वाचून दाखवतात. ते पदे कशी होती? ते पदे ऐसी. ते पदे ऐसी म्हणजे अशी होती असं स्मृतीस्थळकार म्हणतात. आता ते पदे कसे होते ते पाहूया आपण. पळांती जवनारी श्री उद्धव देव पसाईता शेणू एकू संभ्रमिता अंगसिके देखोनी कोमाईली मुख कमळे अति वियोग दुःखानळे कृष्णा लागी उताविळे गोपी वृंदे बोलती. हे ध्रुवपद आहे. उद्धवदेव गोकुळामध्ये गेले. सर्व नारी पाहायला लागलेली आहेत. उद्धवदेवांनी काही प्रसादाचे वस्त्र सोबत आणलेले आहेत, काही प्रसादाच्या वस्तू श्रीकृष्ण महाराजांच्या सोबत आणलेले आहेत. ते पाहून सर्व संभ्रमित झालेले आहेत. जे काही त्यांनी श्रीकृष्ण महाराजांच्या वस्तू आणल्या ते पाहून सर्व गोपिका संभ्रमित झालेल्या आहेत. संभ्रमित झालेले आहेतच, पण त्यांचे मुखकमळ कसे आहेत? कोमाईली मुखकमळे म्हणजे जसं एखादं फूल किंवा कमळ जे असते ते कमळ सुकल्यानंतर कसं दिसते, त्याप्रमाणे सर्व गोपिकांचे मुखकमळ जे आहेत ते कोमाईली म्हणजे कोमेजून गेल्यासारखे आहेत. कशामुळे कोमेजून गेले बरं त्यांचे मुखकमळ? अतिवियोग दुःखानळे. अतिवियोग झालेला आहे त्यांना श्रीकृष्ण महाराजांचा. कसा वियोग झाला? तर शरीरामध्ये दुःखा नळ वाढलेला आहे. दुःखरूपी अनळ म्हणजे अग्नी, म्हणजेच दुःखरूपी अग्नी या शरीरामध्ये विरहाग्नी एकदम भयंकर वाढलेला आहे. आणि त्या अग्नीमुळे यांचं शरीर पूर्ण तप्त झालेलं आहे, गरम झालेलं आहे. पूर्ण शरीर सुकून गेलं. मुखकमळ पूर्ण सुकून गेलेलं आहे गोपिकांचं. कृष्णा लागी उताविळे गोपी वृंदे बोलती. आम्ही सर्वजणी कृष्णासाठी उतावीळ झालेलो आहोत असे सर्व ते गोपी वृंद बोलायला लागले. काया ते जियेले कृष्णे प्रियोत्तमे म्हणती बाळा आता कायसा पडिताळा
कृष्णा मेळवी उद्धव देवा काह्या तेजी येले. गोपिका म्हणत आहेत की आमचा त्याग कशाला केला. काह्या म्हणजे कशाला तेजिले, म्हणजे माझा त्याग का केला. प्रत्येक गोपिका म्हणत आहे की आमचा त्याग का केला श्रीकृष्णाने. कृष्णे प्रियोत्तमे म्हणती बाळा आता कायस्या पडिताळा. कृष्ण हा आमचा प्रियोत्तम होता. कृष्ण प्रियोत्तम म्हणती बाळा. त्या सर्व गोपिका म्हणत आहेत की कृष्ण आमचा प्रियोत्तम होता. आता कायसा पडिताळा, आता कशाला आम्हाला पडताळण्यासाठी श्रीकृष्ण भगवंत येतील. पडिताळणे म्हणजे काय तर चौकशी करण्यासाठी, तब्येत पाणी विचारण्यासाठी, कसं काय चाललं काय नाही, बरे आहात का, खुशाल आहात का, हे अशी विचारपूस आपण करतो की नाही कोण्या सोयऱ्या धाऱ्याच्या इथे गेल्यानंतर. तर याला म्हणतात पडताळणे, म्हणजे चौकशी करण्यासाठी जाणे. कसे आहेत, खुशाल आहेत का, काही तब्येत वगैरे बरी आहे किंवा नाही, काही मदत लागते का, याला म्हणतात पडताळणे. तर गोपिका म्हणत आहेत आता श्रीकृष्ण कशाला आम्हाला पडताळण्याला येईल. कृष्णा मेळवी उद्धवा नित्य स्मरो गोकुळ बंद सवंगडे खिरारी आम्ही देवी किया किंकरी कही न विसरो गोविंदा. पुढे गोपिका म्हणतात की हे उद्धवा कृष्णा मेळवी म्हणजे कृष्णाचं आणि आमचं मिलाप करून दे, कृष्णाची आणि आमची भेट घडवून आण, असं उद्धवाला गोपिका म्हणत आहेत. नित्यस्मरो गोकुळ बंद सवंगडे खिरारी. अहो हे गोकुळातील सर्व लोक नित्यस्मरण करतात कृष्णाचं. जे काही त्यांचे सोबतचे सवंगडी होते, जे काही खिरारी म्हणजे गायी राखणारे होते, आणि आम्ही देवकिया किंकरी, आम्ही तर देवाच्या किंकरी म्हणजे दासी आहोत. आम्ही तर कही न विसरो गोविंदा, आम्ही तर कृष्णाला, आम्ही तर या गोविंदाला कधीच विसरत नाही. सकळ कळा विदा सुंदरी राया रायाची कुमरी आमुते सांडोनी मुरारी त्या प्रणील गोपाळ. पुढे गोपिका काय म्हणतात की श्रीकृष्णाने सकळ कळा विदा ज्या सुंदर स्त्रिया आहेत, मोठ्या मोठ्या राजांच्या राजकुमारी आहेत, त्या राजकुमारींसोबत विवाह केला. प्रणिली म्हणजे काय, विवाह केला त्यांच्यासोबत. अमुते सांडोनी मुरारी, आमचा त्याग करून त्यांच्यासोबत विवाह केला. चंदन आणि हा चंद्र निर्राता आम्ही कृष्णे विन, आमच्या अंगावर जर आम्ही चंदन जरी लावलं तरी पण आमच्या शरीरातील जो विरहाग्नी आहे, श्रीकृष्ण महाराज सोडून गेल्यामुळे आमच्या शरीरामध्ये जो विरहाग्नी आहे, त्या विरहाग्नीमुळे आमचं शरीर निर्रातावी म्हणजे निर्रा म्हणजे निव्वळ गरम असते. अंगाला चंदन लावलं काय आणि चंद्राच्या एकदम शीतल किरणांपुढं काय बसलो आम्ही, चंदन लावून जरी बसलो चंद्रासमोर तरी पण आमचं शरीर हे कृष्ण विरहामध्ये, कृष्ण वियोगामध्ये शरीर निर्रातावी म्हणजे निर्रा गरमच असते, निव्वळ गरम होते आमचं शरीर. चंदनाने पण आम्ही थंड होत नाही ना, त्या चंद्राच्या शीतल रश्मीने आम्ही थंड होतो. आमच्या मनामध्ये विराग्नी एवढा आहे की आम्ही गरमच गरम असतो, पूर्ण शरीर तापलेलं आहे आमचं. जव जव देखो वृंदावन तव तव अधिका आठवे, जसं जसं आम्ही वृंदावनाला पाहिलं की आम्हाला अजून कृष्णाची आठवण होते आणि विराग्नी अजून वाढतो. या विराग्नीमध्ये आम्ही दररोज जळत आहोत, असं या गोपिका म्हणतात उद्धवाला. हे उद्धवा आमची आणि कृष्णाची भेट घालून दे रे बाबा एकदाची. कृपा दृष्टीची अवलोकने दुःखिस्त जीवा कारणे तया प्रियाचे गाऱ्हाणे आम्ही कवना सांगावे. त्या श्रीकृष्णाचं अवलोकन कसं आहे, त्यांची दृष्टी कशी आहे, कृपा दृष्टी आहे. त्यांच्या दृष्टीमधून कृपेचा वर्षाव होतो आणि म्हणून दुःखिस्त जीवा कारणे ती कृपा दृष्टी फार महत्वाची आहे. असे हे जे दुःखिस्त जीव आहेत, हे दुःखिस्त जीव तेव्हाच सुखी होतील ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांची कृपा दृष्टी त्या दुःखिस्त जीवांवर पडेल. तया प्रियाचे गाऱ्हाणे आम्ही कवना सांगावे. आता अशा त्या प्रियाचं गाऱ्हाणं श्रीकृष्ण महाराज हे किती दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत, त्यांची दृष्टी किती कृपेने भरलेली आहे. हे एवढं असताना आता अशा या दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू या ईश्वर अवताराचं गऱ्हाणं आम्ही कवना सांगावे, कोणापाशी गऱ्हाणं करावं आम्ही उद्धवा, तूच सांग, असं त्या गोपिका म्हणत आहेत उद्धव देवाला. जयाचेनी बळे तेजोनी कर्मे रास खेळो वृंदावनी ते रात्री आठविता काही सांगो व्यथा हरेल कृष्ण दर्शनी. ज्याच्या बळामुळे आम्ही सर्व कामधंदे सोडून, तेजोनी कर्मे म्हणजे त्या श्रीकृष्ण महाराजांच्याच बळामुळे आम्ही सर्व कामधंदे सोडून रास खेळो वृंदावनी म्हणजे रास क्रीडा वृंदावनामध्ये करायचो, ते रात्री आठविता काही सांगो व्यथा. जे काही आम्ही खेळ खेळायचो वृंदावनामध्ये त्याचा काही आनंद वेगळाच होता आणि त्याची आठवण आम्हाला आली की काही सांगो व्यथा.
त्या श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा आम्ही स्मरण केल्या की एवढी व्यथा होते आमच्या मनामध्ये की आता ती व्यथा काय सांगावी आम्ही तुम्हाला. मग आता ही जी व्यथा आहे ही व्यथा अशीच राहील का? याला काही उपाय आहे किंवा नाही? हरेल कृष्ण दर्शनी काय म्हणतात कृष्ण भट्ट या काव्यामध्ये की ती विरहाग्नीची जी व्यथा आहे ती व्यथा फक्त कृष्ण दर्शनी हरेल, म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन झालं तरच ती व्यथा हरेल असं ह्या गोपिका उद्धव देवांना म्हणत आहेत. जीवीचे आरत कवना सांगो दातार काही तू नेणसी सर्वज्ञ अर्थदाणी उदारा. जीवाची जी आरती आहे ते कोणाला सांगावी हे दातारा आम्ही आता? काय तुम्हाला माहिती नाही का आमच्या मनामध्ये काय आरती आहे? तुम्ही तर सर्वज्ञ आहात आणि अर्थदानी पण आहात. बरं अर्थदानी आहात तर काय कंजूस आहात का? तर उदारा म्हणजे श्रीकृष्ण महाराज अर्थदानी आहेत आणि कंजूस नाहीत तर उदार आहेत. तर मग अशा श्रीकृष्ण भगवंतांनी आम्हाला असा वियोग का द्यावा असं गोपिका उद्धव देवाला म्हणत आहेत. तो देव काही मिळेल आम्हा म्हणून थोरी अवस्था हे आणिका ने पे सांगता तुझं भक्ता वांचोनी मनावाचे सर्व तो होआवा नित्य वेधरे माझे मन ठेवी ठेवी हे ब्रह्मज्ञान काही सांगसी मुनिवर्या. तो देव काही मिळेल आम्हा. आता तो देव आम्हाला कशामुळे मिळेल, कधी मिळेल, म्हणून थोरी अवस्था आणि म्हणून आम्हाला अशी थोर अवस्था प्रगट होत आहे. ह्या दुःखाच्या गोष्टी दुसरं कोणाला नाही सांगता येणार आम्हाला. तुझं भक्त वांचुनी उद्धवा तू देवाचा भक्त आहे म्हणून तुला आम्ही सांगत आहोत. तुला त्या व्यथा कळू शकतात की ईश्वर अवताराच्या विरहामध्ये काय दुःख होत असते भक्ताला आणि म्हणून हे उद्धवा आम्ही तुम्हाला ते दुःख सांगत आहोत असं गोपिका म्हणतात. कारण कसं असते माणूस पण ज्याला दुःख समजते त्यालाच सांगत असते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला दुःख सांगत आहात तुमचं, पुढचा व्यक्ती तुमचं दुःख समजूनच घेत नाही तर तुम्ही त्या व्यक्तीला दुःख सांगणार का नाही? तर म्हणूनच गोपिका म्हणत आहेत ज्यांना दुःख समजते त्यांनाच तर सांगणार ना आम्ही दुःख. आणि म्हणून गोपिका म्हणतात उद्धवा तू भक्त आहेस श्रीकृष्ण महाराजाचा, तुला ते दुःख समजू शकते म्हणून आम्ही तुझ्या पुढे व्यक्त होत आहोत, तुझ्या पुढे आम्ही सर्व आमचं दुःख व्यक्त करत आहोत असं ह्या गोपिका उद्धव देवांना म्हणतात. मनावाचे सर्व तो होआवा. काय म्हणतात गोपिका? आमच्या मनामध्ये तेच आहे, वाचेमध्ये तेच आहे. सर्वस्वी आमच्या मागण्या अशा आहेत की सर्वस्वी आमचं एकच मागणं आहे तुम्हाला की तो श्रीकृष्ण आम्हाला मिळाला पाहिजे. मनावाचे सर्व तो व्हावा. मनाने वाचेने आमच्या शरीराच्या रोमातून हेच आवाज निघत आहे की आम्हाला फक्त श्रीकृष्ण महाराज प्राप्त झाले पाहिजे असं गोपिका म्हणतात. नित्य वेधले माझे मन. गोपिका म्हणतात आमचं मन नित्य वेधलेलं आहे त्या श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणाच्या ठिकाणी. ठेवी ठेवी हे ब्रह्मज्ञान. उद्धवदेव काही ब्रह्मज्ञानाचं सांगत असतील. गोपिका म्हणतात उद्धवदेवा तुमचं ब्रह्मज्ञान तुमच्या पाशी ठेवा. ठेवी ठेवी हे ब्रह्मज्ञान तुमच्याच पाशी ठेवा. काय सांगसी मुनिवर्या, कशाला सांगताय आम्हाला तुम्ही हे ब्रह्मज्ञान? आम्हाला पाहिजे श्रीकृष्ण. हे ब्रह्मविद्यान ब्रह्मज्ञान आम्हाला काहीच नको, आम्हाला पाहिजे श्रीकृष्ण असं गोपिका म्हणतात. अनिमित बंधू अर्थदाणी कृष्ण जीवाचे जीवन विनती करावी यादवराया आम्हा द्यावे सन्निधान हे जाणवी गोपाळा. जवये मागोता पडिताळा त्या आशा वांचोणी जीविताना तरी ते जोनी प्राणते. काय म्हणतात पुढे गोपिका? श्रीकृष्ण महाराज कसे आहेत? अनमित बंधू अर्थदानी. अनमित म्हणजे कोणतंही निमित्त नसताना ते आमचे बंधू आहेत, ते अर्थदानी आहेत. अर्थस्वराने जर एखाद्याने हाक मारली तर त्या भक्ताची अर्थतेची हाक ऐकून श्रीकृष्ण महाराज धावत येणारे आहेत, असे ते अर्थदानी आहेत. या जीवांचं ते जीवन आहेत. विनती करावी यादवराया आम्हा द्यावे सन्निधान. हे उद्धव देव हो, आमच्यातर्फे तुम्ही जाऊन श्रीकृष्ण महाराजांना विनंती करा की गोपिकांना तुम्ही सन्निधान द्या अशी विनंती करा. हे जाणवी गोपाळा. हे सर्व जाणीव गोपाळांना करून द्या. श्रीकृष्ण महाराजांना आमची जी अवस्था आहे इकडे या अवस्थेची जाणीव श्रीकृष्ण महाराजांना करून द्या अशी गोपिका विनंती करतात उद्धव देवांपाशी. जवये मागोता पडताळा. आम्ही या आशेवर जिवंत आहोत की श्रीकृष्ण महाराज कधी ना कधी आम्हाला परत पडताळण्यासाठी पाहण्यासाठी येतील. त्या आशा वांचुनी जीविताना. ती आशा आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. ती जर आशा नसती तर जीविताना म्हणजे आम्ही जिवंत राहिल्याच नसतो. एकही गोपिका जिवंत राहिली नसती, इकडे सर्व मेल्या असत्या. मनामध्ये आशेचा किरण आहे. श्रीकृष्ण महाराज कधी ना कधी आम्हाला विचारपूस करण्यासाठी आम्हाला पाहण्यासाठी येतील याच आशेवर आम्ही जीवन जगत आहोत. आणि जर ही आशा नसती तर तेजोनी प्राणाते. ही जर आशा नसती तर आम्ही प्राणाचा त्याग केला असता असं गोपिका म्हणतात. आणि जर श्रीकृष्ण महाराज आले नाहीच तर आम्ही शेवटी
प्राणत्यागच करणार, याशिवाय आम्हाला कोणताही पर्याय दुसरा उरलेला नाही, असं स्पष्टपणे गोपिका उद्धव देवांना सांगतात. किती सुंदर या प्रसंगाची मांडणी केलेली आहे काळे कृष्ण भटांनी, किती सुंदर वर्णन केलेलं आहे या प्रसंगाचं काळे कृष्ण भटांनी. ऐसी ऐकोनिया विनती उद्धव निमे वेगवत्तरे, कृष्ण वियोगे तातली देखोनी सकळा कळेवरे, म्हणे सभाग्य या बाळा देवे सकळा कैसा वेधू लागला, अनुमोदित त्यांचा भाव जीवी धरून या देव मथुरापुरी पातला. अशी विनंती ऐकून गोपिकांची उद्धव देव वेगवत्तरे वापस निघाले. कृष्ण वियोगाने हे सर्व तापलेल्या गोपिका आहेत. या सर्व गोपिकांचं कळेवर म्हणजे शरीर पाहिलेलं आहे, चेहरा सुकून गेलेला आहे. आणि एखादा माणूस तापाने फणफणलेला आहे, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, तर त्या माणसाची काय परिस्थिती होते तुम्ही पाहिलेलीच आहे. तर तुम्ही विचार करा, इथे या गोपिकांना विरहाग्नी पूर्ण शरीरामध्ये व्यापलेला आहे, विरहाग्नीने पूर्ण तप्तायमान शरीर झालेलं आहे. अंगाला चंदन लावलं तरी पण शीतळता येत नाही, चंदन गरम होऊन जात आहे परंतु शरीर थंड होत नाही, अशी परिस्थिती आहे, असा विरहाग्नी आहे. तर तुम्ही विचार करा त्या गोपिकांचे शरीर कसे झाले असतील. तर तेच कळेवर म्हणजे ते शरीर उद्धवदेवाने पाहिलेले आहेत. उद्धवदेव काय म्हणतात, म्हणे सभाग्य या बाळा, उद्धवदेव म्हणतात खरंच भाग्यवंत ह्या बाळा आहेत, म्हणजे या गोपिका भाग्यवंत आहेत की श्रीकृष्ण महाराजाच्या वियोगामध्ये एवढं दुःख करत आहेत आणि श्रीकृष्ण महाराजांचं सदोदित स्मरण करत आहेत. खरंच भाग्यवान आहेत. याला म्हणतात गुण पाहणे. एखादा तुमच्या आमच्या सारखा काय म्हटला असता, अरे गोपिका फारच अभागी आहेत, श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना सन्निधान दिलं नाही, असं निधान दिलं, त्यांचं तोंड पाहायलाही परत आले नाही, आणि मला तर देवाचं सन्निधान दररोज आहे. जर तुमच्या आमच्या सारखे जर उद्धवदेव असते तर उद्धवदेव असे म्हटले असते की श्रीकृष्ण महाराजांचं सन्निधान मला 24/7 आहे, 24 तास 365 दिवस श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानामध्ये मी राहत आहे. हे उद्धवा, तू खरंच भाग्यवान आहेस. या अभागी आहेत गोपिका, या गोपिकांचा त्याग केला श्रीकृष्णाने, असा व्यक्ती म्हटला असता तुमच्या माझ्यासारखा जर उद्धवदेवाच्या ठिकाणी असला असता तर. पण उद्धवदेव काय म्हणतात की ह्या बाळा, ह्या गोपिका भाग्यवान आहेत की कसा या गोपिकांना वेध लागलेला आहे श्रीकृष्णाचा. स्वतःचं शरीर कोमेजून गेलं, चेहरा कोमेजून गेला, विरहाग्नीमध्ये यांचं शरीर भाजत आहे. दैवाच्या भाग्याच्या आहेत, ईश्वराचं त्यांना विस्मरण घडत नाही, ईश्वराचं सदोदित ते स्मरण करतात, ईश्वराच्या स्मरणामधून त्यांना बिलकुल वेळ नाही. विरहाग्नी उत्पन्न झालेला आहे त्यांच्या शरीरामध्ये, एक क्षणाचाही विसर नाही श्रीकृष्णाचा. खरंच ह्या देवाच्या भाग्याच्या आहेत. अनुमोदित त्यांचा भाव जीवी धरून या देव, उद्धव देव असं अनुमोदन करीत, स्तुती करत गोपिकांची मथुरेला निघालेली आहेत, गोकुळातून मथुरेकडे निघालेले आहेत. मथुरापुरी पातला, उद्धवदेव मथुरेला पोहोचले. बघा, एका भक्तालाच फक्त दुसऱ्या भक्ताची व्यथा कळू शकते, आणि म्हणून उद्धव देवांना या गोपिकांची व्यथा कळाली. त्या गोपिकांचं स्तुती स्तवन करत उद्धवदेव मथुरेला निघालेले आहेत. गुणानुमोदन चालू आहे गोपिकांचं. उद्धव देवासारखा भक्त गोपिकांचं गुणानुमोदन करत आहे. असं गुणानुमोदन करत करत मथुरेला पोहोचले उद्धवदेव. भक्ताची क्वालिटी, भक्ताचा जो दर्जा असतो तो फक्त भक्तालाच समजत असतो, हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते. आयरे गैरे नथू खैरे, कोणीही असं ओळखू शकत नाही देवाच्या भक्ताला. जो खरा देवाचा भक्त असेल तोच दुसऱ्या भक्ताची पारख करू शकतो, ज्याप्रमाणे उद्धवदेवाने पारख केली गोपींची. त्या गोपिकांचं गुणानुमोदन करत चाललेले आहेत उद्धवदेव. तर अशा प्रकारे मथुरेला पोहोचले. देखावया कृष्णनाथा तया ही थोरी अवस्था, निमिष न वचे तया विन परी हे आज्ञा समर्या. काय म्हणतात काळे कृष्ण भट्ट की उद्धव देवांच्या मनामध्ये पण एकदम उत्कंठा निर्माण झालेली आहे. श्रीकृष्ण महाराजांचं मला कधी दर्शन होईल अशी उत्कंठा निर्माण झाली. भक्त असाच असतो. उद्धवदेव कृष्ण महाराजांपाशी 24 तास आहेत यापूर्वी, फक्त काही काळापुरतं ते गोकुळाला गेले, तरी पण उत्कंठा वाढलेली आहे की कृष्णाचं दर्शन मला कधी होईल. मग आता एवढी उत्कंठा होती श्रीकृष्ण महाराजांच्या दर्शनाची, तर सन्निधानच सोडायचं नव्हतं उद्धवदेवाने श्रीकृष्ण महाराजांचं. तर कशामुळे सन्निधान सोडलं? परी हे आज्ञा समर्था. थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, समर्या असा शब्द दिसतोय, पण तो समर्था असा शब्द असायला पाहिजे. प्रिंटिंग मिस्टेक आहे. परी हे आज्ञा समर्था. काय म्हणतात काळे कृष्ण भट्ट, उद्धवदेव
परमेश्वर अवताराचं सन्निधान सोडून दूर गेले. कारण काय, तर आज्ञा होती समर्थाची, म्हणजे ईश्वराचीच आज्ञा होती की गोकुळाकडे जाऊन या. मग आता ईश्वराची आज्ञा भक्ताने नाही पाळायची तर कुणी पाळायची? आणि म्हणून उद्धवदेव हे भक्त गोकुळाकडे गेले. देवा भक्ता होता मिळणी, सकळ सुखे ठेंगणी, अंतरीचे प्रणय अलौकिक, माये ते मी कैसे वाखाणी. देवा भक्ताची जिथं मिळणी होते तिथे सकळ सुख, या पृथ्वी तलावर जे काही सुख आहेत ते सकळ सुख ठेंगणी पडतात ज्यावेळेस भक्ताची आणि ईश्वराची भेट होते. त्या भक्ताला एवढं सुख प्राप्त होते, ईश्वराला एवढं सुख होते की माझा भक्त मला भेटायला आला, आणि भक्ताला तर सुख होणारच की मला ईश्वर भेटला. तर एवढं सुख, एवढा आनंद होतो, सुख नाही तर आनंद होतो. आणि त्या आनंदापुढे या भौतिक जगतातील सर्व सुख ठेंगणी आहेत, असं काळे कृष्ण भट्ट आपल्याला सांगत आहेत. आणि जो अंतरीचा प्रणय होतो तिथे, तो प्रणय एकदम अलौकिक असतो. इथे प्रणय कोणता सांगत आहेत? अंतरीचा प्रणय, जे जीव स्वरूप आहे आणि जे ईश्वर स्वरूप आहे यांचं जे मिलन होते, त्या मिलनाला इथे प्रणय शब्द योजलेला आहे काळे कृष्ण भटांनी. ज्यावेळेस भक्त आणि ईश्वर भेटतात ते जे प्रणय आहे ते अलौकिक आहे, कारण स्वरूपाचं इथे मिलन होत आहे. म्हणून अंतरप्रणय हा शब्द इथे वापरलेला आहे. आणि अशा या ईश्वराच्या आणि भक्ताच्या अंतरीच्या प्रणयापुढे या जगाच्या पाठीवरील सर्व प्रणय फिके आहेत, ठेंगणे आहेत. माये ते मी कैसे वाखाणी, काळे कृष्ण भट्ट म्हणतात. आणि ते जे आनंद आहे ईश्वराच्या भेटीचा, भक्ताच्या भेटीचा, जो अलौकिक प्रणयाचा आनंद आहे, तो आनंद मी कैसे वाखाणी, म्हणजे मी कसं काय वाखाणन करू त्याचं, असं काळे कृष्ण भट्ट म्हणतात. दर्शनोत्कंठित चरणी अनुरुक्त, उद्धवू जवळी पातला, सामर्थ्यांचा राशी आनंदे पूर्ण, डोळा देखिला नागदेवाचा दातारू, आळिंगोणी सर्वेश्वरू, परमानंदे तो किंकरू आपण पे विसरला. उद्धवदेव उत्कंठित झाले होते. उत्कंठा एवढी परमोच्च सीमेला प्राप्त झालेली होती की कधी कधी मला श्रीकृष्ण महाराजांचं दर्शन घडेल. आणि मग आता उद्धवदेवांना अनुरक्त म्हणजे एकदम आरक्त असे श्रीचरण श्रीकृष्ण महाराजांचे दिसलेले आहेत. त्यांना श्रीकृष्ण महाराजांच्या चरणाचं दर्शन झालेलं आहे. आणि असा तो उद्धव जवळ येऊन दर्शन घेतो त्या श्रीचरणाचं. आणि सामर्थ्याचा राशी आनंदे पूर्ण, डोळा देखिला, सामर्थ्याची रास ज्याच्याकडे आहे, आनंदाने परिपूर्ण असा जो श्रीकृष्ण आहे, त्या श्रीकृष्ण महाराजांना उद्धवदेवाने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. नागदेवाचा दातारू, अळंगोणी सर्वेश्वरू, जे नागार्जुन आहेत म्हणजेच अर्जुनदेव, त्यांचा दातार श्रीकृष्ण महाराज, त्यांना आलिंगन दिलेलं आहे उद्धवदेवाने. परमानंद तो किंकरू, त्या परमानंद परमेश्वराचा हा उद्धवदेव म्हणजे किंकर आहे. तो स्वतःला आपणपे विसरला, म्हणजे स्वतःला विसरून गेला उद्धवदेव. जणू काही नदी सागराला मिळाली आणि नदी स्वतःचं नदी पण विसरून जाते, त्याप्रमाणे उद्धवाचं झालेलं आहे. उद्धवदेव रूपी नदी श्रीकृष्ण रूपी आनंद सागराला मिळाली आणि उद्धवदेव रूपी नदी स्वतःला विसरून गेली. उद्धवदेवाचं उद्धवदेव पण विसरून गेले उद्धवदेव, आणि श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी तल्लीन झालेले आहेत. ये पदे गायली, असे पदे गायन करतात काळे कृष्ण भट्ट. यावरी भटोबासी म्हणितले कृष्णा ते वेळी काय तू तेथची होतासी. भटोबास म्हणतात, काळे कृष्ण भट्ट हो, त्या प्रसंगाच्या वेळी काय तुम्ही तिथेच तर नव्हतात? इतका छान प्रसंग वाखाणलेला आहे या काव्यामध्ये, असं मला वाटलं जणू काही तुम्ही तिथेच होतात. तुम्ही स्वतःच्या डोळ्याने तो प्रसंग पाहिला, ते दुःख तुम्ही ते पाहिलं तिथे, आणि जशास तसं या काव्यामध्ये उतरवलेलं आहे. एवढी स्तुती आचार्य करतात या काव्याची. एवढं सुंदर काव्य काळे कृष्ण भट्टांनी तयार केलं. म्हणोनी तो खले, असा त्यांना तोष झाला आचार्यांना. स्मृती क्रमांक 115, स्थान निर्देशे भाईदेव बासा अटन सांगणे. स्थान निर्देश तुम्ही अटन करा असं भाईदेव बासांना आचार्य सांगतात. एक वेळ भाईदेव बास अटना निघाले, ते वेळी भटोबासी म्हणते भाई द्या तू स्थान निर्देश अटन करावे, सकळ स्थाने नमस्कारावी म्हणून विधी विहिला. एक वेळ भाईदेव बास अटनाला निघाले, त्यावेळेस भटोबास त्यांना म्हणतात, भाईदेव बा तू स्थान निर्देश अटन करावं, सकळ स्थान नमस्कार, काही ओळखणी कर तिथे. म्हणून विधी विहिला त्यांना. मग भाईदेव बास स्थाने नमस्कार तिची अटना निघाले. मग भाईदेव बास अटन करताना काय करायचे? स्थान निर्देश अटन करायचे. स्थान नमस करत करतच अटन करायचे. स्मृती क्रमांक 116, केशवाचार्य उद्ग्रहिणिके कवीश्वरी पराजय करणे. केशवाचार्यांसोबत चर्चा केली, धर्मचर्चा झाली कवीश्वरांची आणि केशवाचार्यांची. पण कवीश्वरबासांनी त्या अन्य संप्रदायाच्या त्या गुरुला पराजित केलं.
एकुदिशी कवीश्वरबास गंगेकडे गेले, तो तयाचे अधील गुरु केशवाचार्य मार्गी भेटले. ओळखी झाली उभ्या ठाकुनी कटाक्ष कवीश्वराते म्हणितले, तू येस ना विद्वांस आणि आमते सांडुनी नागदेव भटापासी आलासी. एके दिवशी कवीश्वरबास गंगेकडे गेले, तेव्हा कवीश्वरबासांना त्यांचे पूर्वाश्रमीचे गुरु केशवाचार्य भेटले. केशवाचार्यांनी ओळखलं कवीश्वरबासांना. मग उभे राहून ते विचारतात, थोडस वाकडे शब्द वापरतात. काय म्हणतात ते, की कवीश्वरा, तू एवढा विद्वान माणूस, तरी पण आम्हाला सोडून तू त्या नागदेवापाशी गेला, नागदेव भटापाशी गेला तू अनुसरण घेण्यासाठी. तरी आता काय तृतीय सिंग निघाले, तर मग तुला आता काय तृतीय सिंग निघालं का, म्हणजे तिसरं सिंग निघालं का? कवीश्वरबासी म्हणितले. कवीश्वरबास म्हणतात, मा तृतीय सिंग निघाले की नाही निघाले ऐसे पहाना का. केशवाचार्य म्हटले, तरी कैसे निघाले. कवीश्वरबास म्हणतात, तिसरं सिंग निघालं की नाही निघालं बघा तुम्ही. केशवाचार्य म्हणतात, तरी कैसे निघाले, यावरी उघाणी प्रवर्तली. केशवाचार्य म्हणतात, तर कसं निघालं तिसरं सिंग. यावर उघाणी प्रवर्तली म्हणजे चर्चा चालू झाली. केशवाचार्यांनी उत्तर केले. केशवाचार्याला पराजित केलं धर्मचर्चेमध्ये कवीश्वरव्यासांनी. त्याच्या अवघ्याची खंडिले सर्व खंडून टाकले. त्यांचे जे काही प्रश्न होते, शंका होत्या, आक्षेप होते, ते सर्व खंडून टाकले कवीश्वरव्यासांनी. मग शेवटी कवीश्वरबासी शीघ्रची वाक्य करुणी भक्ती प्रतिष्ठा केली. मग कवीश्वरबासांनी लगेच एक छोटस काव्य तयार केलं, एक श्लोक तयार केला. कवीश्वरबासी म्हणितले. कवीश्वरबास म्हणतात, चेतश्चिंतय चित्परम चितिहरम चिच्चेतनम चिन्मयम मोहम मुंच मनो मनोभव महा कूपार पारंतरम अंतःकोशम कोश कोश निकरम सन्मूलमुन्मूलिनम जीवम जीवयते जगज्जनिकरम चक्रेश्वरम तम परम. हे असं एक छोटस काव्य तयार करतात, एक छोटा श्लोक तयार करतात आणि ते गाऊन दाखवतात. लगेच बरं का, त्यांना काय फार विचार करावा नाही लागला. बोलता बोलता एका क्षणामध्ये हे श्लोक त्यांनी तयार केला आणि हा श्लोक बोलूनही दाखवला. आता या श्लोकाचा अर्थ पाहूया आपण. चेतश्चिंतय चित्परम चितिहरम चिच्चेतनम चिन्मयम. काय म्हणतात कवीश्वरबास, की हे चित्ता तू कोणाचं चिंतन कर. चेतश्चिंतय, कवीश्वरबास स्वतःच्या चित्ताला म्हणतात, हे चित्ता तू चिंतन कर. कोणाचं चिंतन कर. चित्परम, चित म्हणजे माया, मायेच्या परम म्हणजे पलीकडचा जो ईश्वर आहे त्याचं तू चिंतन कर. जो ईश्वर चित्ती हरम म्हणजे या जीवाचं चित्त हरण करतो. चिच्चेतनम चिन्मयम, ज्या ईश्वराने मायाला चेतवून सृष्टीची निर्मिती करायला लावली, असा जो चिन्मय परमेश्वर म्हणजे ज्या परमेश्वराने मायापूर धारण केलं, अशा या परमेश्वराचं तू स्मरण कर. मोहमुंच मनो मनोभव महा कुपार पारंतरम. अरे मना, तू या मोहमायेमध्ये राहू नको. जे काही मोहमाया रूपी हा संसार रूपी मोठा सागर आहे, जे काही कूप आहेत, याच्या पलीकडे जा. तू जर याच्यामध्येच बुडकळ्या खात राहिला, या संसारामध्येच राहून जाशील, तर असे हे जे काही महाकूप आहेत संसार रूपी, याच्या पार होऊन जा तू, याला पार कर, असं कवीश्वरबास म्हणत आहेत. आणि जे अंतकोश आहेत, अंतकोश मग कोश कोश निकरम सन्मूल मुन्मूलिनम. जे काही अंतकोश आहेत म्हणजे जे काही जीवावर अविद्या लागलेली आहे. मग कोश कोश म्हणजे काय, दुसरे छोटे छोटे कोश लागलेले आहेत, म्हणजे वेगळ्या वेगळ्या देवतींचे मळ लागलेले आहेत. या सर्व मळांचा समूळ नाश करतील परमेश्वर अवतार. जीवम जीव येते जगज्जनिकरम चक्रेश्वरम तंपरम. आणि मग हे परमेश्वर अवतार काय करतील, अविद्या छेद करून मूळ हे जे जीव आहे या जीवाला दोषमुक्त करतील आणि निखळ असा जीव राहील हा. आणि मग या जीवाला खरी जीवनामना राहील. अविद्या वेगळी झाल्यानंतर निखळ असा जीव उरत असतो. तर हे फक्त परमेश्वर करू शकतात. अविद्याछेद फक्त परमेश्वर करू शकतात. तर अविद्यारूपी हा जो कोश या जीवात्म्यावर लागलेला आहे, याचा छेद फक्त परमेश्वर करू शकतील. आणि म्हणून असा अविद्येचा छेद केल्यानंतरच जसा तसा हा जीव निखळ मोकळा होतो, स्वतंत्र होतो. आणि अशी ही लीळा करणारे जे परमेश्वर आहेत, जीवाला अविद्या बंधनापासून मुक्त करणारे जे परमेश्वर आहेत, याच परमेश्वराचं तू स्मरण केलं पाहिजे. चक्रेश्वरम तम परम, असे जे श्रेष्ठ प्रकारचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत, किंवा जी चक्राख्य देवता आहे मायेच्या पलीकडे, त्या परमेश्वराचं तू ध्यान कर, किंवा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचं तू चिंतन कर, असं कवीश्वरबास या श्लोकामधून सांगतात. हे ऐकोनी परिसोनी केशवाचार्य म्हणितले, होये तृतीय सिंग निघाले. केशवाचार्यांनी हे सर्व ऐकलं. केशवाचार्य मनातल्या मनात म्हणतात, कवीश्वरबास काय आपल्याच्याने आटपणार नाहीत. आणि म्हणून केशवाचार्य म्हणतात, हो बरोबर आहे, तिसरं शिंग निघालेलं आहे. आता चला नागदेव भटापासी त्या ते बिनवा, मा मीही भिक्षा करीन. मग केशवाचार्य म्हणतात,
कविश्वरबासांना की चला बरं आता नागदेव भटापासी त्यांना जाऊन विनंती करा, मला पण दीक्षा घ्यायची आहे, असं कविश्वरबासांचे गुरु केशवाचार्य म्हणतात. ते कविश्वरबासी मानिले. कविश्वरबासांना आनंद झाला की माझे गुरु भटोबासांपाशी अनुसरण घेतील. आनंद झाला कविश्वरबासांना. ते कविश्वरबासी मानिले. कविश्वरबासांना आनंद झाला, मान्य केलं आणि घेऊन गेले त्यांना. दोघे निघाले, कविश्वरबास आणि केशवाचार्य दोघे पण नागदेवाचार्यांकडे निघालेले आहेत. हे केशवाचार्य वेगळे आहेत आणि केशवबास वेगळे आहेत बरं का, लक्षात असू द्या. तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन नको निर्माण व्हायला म्हणून तुम्हाला सांगितलं हे. आजच्या ज्ञानसत्रातील 4ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, काळे कृष्ण भटांनी जे काव्य तयार केलं त्या काव्यामध्ये त्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे गोपिकांविषयी, श्रीकृष्ण महाराजांविषयी, त्यामध्ये तुम्हाला जे वर्णन आवडलं ते वर्णन तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की नेमकं तुम्हाला कोणतं वर्णन काळे कृष्ण भटांनी केलेलं आवडलं, कोणती उपमा आवडली, ते थोडं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, आचार्यांनी मार्गमंडळीला साष्टांग दंडवत का घातले आणि काय प्रार्थना केली. आचार्यांनी मार्गमंडळीला साष्टांग दंडवत या कारणास्तव घातले की मार्गमंडळी उपाशी राहत होती, भिक्षेला काही येत नव्हतं. मार्गमंडळी सांगायला तयार नव्हती आचार्यांना की भिक्षेला काही येत नाही, तसेच उपाशी राहायला लागले होते आणि म्हणून मार्गमंडळीला साष्टांग दंडवत घातले आचार्यांनी की असं करू नका, उपवाशी राहू नका. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्याकडे काही म्हातारदाम जमलेला आहे, काही पैसे आदले आहेत माझ्याकडे, मी तो खर्च करेल. माझी भिक्षा तुम्ही सर्वांनी घ्यावी, पोटभर जेवण करा आणि चांगलं देवाचं स्मरण करा, असं आचार्य विनंती करतात सर्व मार्गमंडळीला, अशी प्रार्थना करतात. ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये तथा विज्ञापनी भटोबासी भिक्षा देणे हे स्मृती आपण पाहणार आहोत. तथा परधर्म हरणे ही स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. विद्वांस उद्ग्रहिणिके बोरीकर भानु प्रकाशने अन्यत्र कथा रसावतार निषेधी कवीश्वर भागवत व्याख्या सन्निधी नेमू करणे तथा गीत व्याख्यानी हरिभटा आज्ञा देणे कवीश्वरा सोकरत्व दर्शने प्रावरण विधी सांवणे, असे भरपूर काही ज्ञानवर्धक स्मृती आपण उद्याही पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड